नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र भिकाजी सकपाळ विद्यार्पण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, मागील 2 व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी स्पेलिंग भाग 1 आणि भाग 2 यामध्ये स्वर आणि व्यंजने यांसाठी इंग्रजीतील स्पेलिंग्स कोणते आहेत, अक्षरं कोणती आहेत आणि व्यंजनांची बाराखडी कशी तयार करता येते आणि त्यानुसार शब्दांचे स्पेलिंग्स कशा बनवायचे त्याची चर्चा आपण केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी स्पेलिंगचा 3रा भाग, यामध्ये आपण इंग्रजी जी 26 अक्षरे आहेत त्यांची विविध उच्चारणं कशी होतात आणि त्यानुसार शब्द वाचायचे कसे, रीड कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, इंग्रजी अक्षरं 26 आहेत. ए, तर मित्रांनो, ही ए ते झेड पर्यंतची 26 अक्षरं इंग्रजीमध्ये आहेत. यांची प्रत्येकाची उच्चारणं कशी होतात ते आपण पाहूया. एचं उच्चारण अ, आ असं होतं, हे आपण पाहिलेलं आहे. त्याबरोबरच ॲ आणि ऑ असं सुद्धा उच्चारण केलं जातं. तसंच एचं उच्चारण ए सुद्धा होतं. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्यावेळी हा ए कुठल्याही इंग्रजी शब्दांमध्ये असतो त्यावेळी त्याचं उच्चारण हे अ तरी होतं किंवा आ, ॲ, ऑ, ए हे त्या शब्दानुसार त्याची उच्चारणं होतात. त्यानंतर बीचं उच्चारण ब असं होतं. सीचं उच्चारण क आणि स होतं. स जेव्हा या सीला जोडून ई, आय आणि व्हाय ही 3 अक्षरं असतात त्यावेळी सीचं उच्चारण स असं केलं जातं. डीचं उच्चारण ड असं होतं. ईचं उच्चारण ए असं होतं किंवा कधीकधी ईचं उच्चारण ई सुद्धा राहतं. त्यानंतर एफचं उच्चारण फ असं होतं. जीचं उच्चारण ग असं होतं ॲक्च्युली, पण कधीकधी तो एखाद्या शब्दात जीचं उच्चारण ज असं होतं. त्यानंतर एचचं उच्चारण ह सारखं होतं, ह होतं. त्यानंतर आयचं उच्चारण मुख्यतः ई होतं, पण कधीकधी अ सारखं सुद्धा होतं किंवा आय असं सुद्धा होतं. त्याच्यानंतर जेचं उच्चारण केवळ ज होतं. केचं उच्चारण क होतं किंवा कधीकधी ते सायलेंट असतं. एलचं उच्चारण ल होतं. एमचं उच्चारण म असं केलं जातं. एनचं उच्चारण न असं होतं. ओचं उच्चारण ओ होतं किंवा अ सुद्धा होतं किंवा अ सुद्धा होतं. पीचं उच्चारण प असं होतं. क्यूचं उच्चारण क्व असं होतं. आरचं उच्चारण र होतं. एसचं उच्चारण स, कधीकधी झ सुद्धा होतो. जर एसच्या बाजूला ई असेल तर झ सारखं सुद्धा उच्चारण होतं. टीचं उच्चारण ट होतं किंवा त सुद्धा होतं. टी म्हणजेच
ट किंवा त. यूचं उच्चारण उ होतं, तसंच अ सुद्धा होतं. कधी कधी यू सुद्धा होतं. व्हीचं उच्चारण व होतं. डब्ल्यूचं उच्चारण सुद्धा व होतं. वायचं एक्सचं उच्चारण क्स होतं किंवा झ सुद्धा होतं. वायचं उच्चारण यच होतं आणि झेडचं उच्चारण झ होतं. तर ह्या वायचं उच्चारण ई सुद्धा होतं आणि झेडचं उच्चारण झ होतं. तर अशा प्रकारे 26 इंग्रजी अक्षरांची उच्चारणं जी आहेत ती मी या ठिकाणी लिहिलेली आहेत. मित्रांनो, या प्रत्येक शब्दांची उच्चारणं जी आहेत ती तुम्हाला पाठ करावी लागणार आहेत किंवा तुम्ही नेहमी जर वाचत असाल आणि अशा प्रकारे तुम्ही जर उच्चारण करून बघितलात आणि तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर अनुभवामुळे कोणत्याही शब्दांचं उच्चारण किंवा कोणताही शब्द वाचताना तुम्हाला अडथळा येणार नाही. म्हणून ही उच्चारणं आपल्या समोर ठेवून काही दिवस अशी उच्चारणं करून पाहावी लागतात आणि मी उदाहरणं दिल्यानंतर तुम्हाला ती उच्चारणं का होतात किंवा काही शब्द मोजके शब्द त्यांचे केले की त्या प्रकारची जी स्पेलिंग्स आल्या तर आपण त्या प्रकारचं उच्चारण करून तुम्हाला कोणताही शब्द वाचता येईल. आता पुढे आपण जी सर्कल केलेली आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त उच्चारणं असणारी जी अक्षरं आहेत म्हणजे ए, सी, डी, ई, जी, आय, ओ, एस, टी, यू, एक्स, वाय ही सगळी अक्षरं एकापेक्षा जास्त त्यांची उच्चारणं झालेली आहेत. त्यांची जास्त चर्चा मी उदाहरणं देऊन करेन म्हणजे तुम्हाला ती उच्चारणं का होतात ते कळेल. आपण एचे उच्चार पाहिलेले आहेत. एचे उच्चार अ, आ, ॲ, ऑ आणि ए असा सुद्धा होतो. एचं अ उच्चारण कसं होतं बघूया, त्याची उदाहरणं घेऊया. की एखादं नाव असेल लता किंवा रमा, त्या नावातील जे ए आहेत यात लता या नावातील पहिला जे अ आहे, ए आहे, त्याचं उच्चारण अ असं झालेलं आहे. त्याच्यानंतर टीला जोडून आलेलं आहे, त्याचं उच्चारण आ असं झालेलं आहे. मग लला अ जोडला तर ल, तला आ जोडला तर ता, अशा प्रकारे लता असं स्पेलिंग झालेलं आहे. त्याचप्रमाणे रमामध्ये सुद्धा रचं उच्चारण अ असं झालेलं आहे. त्यानंतर इंग्रजी आपण अक्षरं जर बघितली, मटेरियल, पर्टिक्युलर. मित्रांनो, मटेरियल अल, पर्टिक्युलर कुलर, मग इथं एचं उच्चारण इथं असं झालेलं आहे. याचं सुद्धा उच्चारण अ, याचं सुद्धा उच्चारण अ आणि याचं सुद्धा अ. मटेरियल पर्टिक्युलर. तर एचं उच्चारण अ सारखं होतं हे आपण त्याची उदाहरणं पाहिलेली आहे. त्यानंतर एचं उच्चारण आ सुद्धा होतं हे आपण पाहूया. बघा, सी आर कार, एफ ए आर फार, एफ एस टी फास्ट, एल एस टी लास्ट. या प्रत्येक शब्दांतील ए हे जे अक्षर आहे त्याचं उच्चारण आ असं झालेलं आहे. पहा, स ला ए जोडल्यानंतर का र असं झालेलं आहे. एफ ला ए जोडल्यानंतर फार असं झालेलं आहे. एफ ला ए जोडल्यानंतर फास्ट, लास्ट. तर अशा प्रकारे आची उच्चारणं इंग्रजी अक्षरांमध्ये एची उच्चारणं आ अशी होतात. त्यानंतर आपण
आ झाल्यानंतर एचं उच्चारण ॲ कसं होतं ते आपण पाहूया. जर ए एन ॲन बोललो तर आपल्याला माहीत आहे बी एन बॅन होतं, टी एन टॅन होतं, सी एन कॅन होतं. त्याच्यानंतर ए टी ॲट जर घेतलं तर बी ए टी बॅट, इथं उच्चारणं ॲ अशी होतात. त्यानंतर ॲपल जर घेतलं तर याच्यातसुद्धा एचं उच्चारण ॲ असं झालेलं आहे, ॲपल. त्यानंतर ॲटिट्यूड या इंग्रजी अक्षरातील ए या स्पेलिंगचं देखील उच्चारण ॲ असं झालेलं आहे. त्यानंतर एचं उच्चारण अ कसं होतं ते पाहूया. जसं ए एल एल ऑल बघितला तर बी एल एल बॉल होतो, सी एल एल कॉल होतो, स्मॉल, टॉल. तर अशा प्रकारची ही अ अशी उच्चारणं होतात. त्याच्यानंतर एचं उच्चारण ए सुद्धा होतं, ते आपण पाहूया. जर तर यामध्ये ह्या दोन शब्दांमध्ये बघा, एफला ए जोडल्यानंतर फे झालेला आहे, म्हणजेच ए उच्चारण झालेलं आहे. फेअर म्हणजेच याचा अर्थ जिथं ज्या वेळी शेवट पुढच्या अक्षराला, पुढच्या व्यंजनाला ई जोडलेलं असेल तर ह्याचं उच्चारण, एचं उच्चारण एच राहतं, फेअर असं होतं. केअर, फेअर, केअर, रेअर अशा प्रकारची उच्चारणं होतात. तर मित्रांनो, एची उच्चारणं आपण पाहिलेली आहेत. आता सीची उच्चारणं की क असं उच्चारण होतं साधारणत, पण सीचं उच्चारण स सुद्धा होतं. स केव्हा होतं तर ज्यावेळी सीच्या बरोबर, सीच्या बाजूला ई असेल किंवा आय असेल किंवा वाय असेल तर सीचं उच्चारण स असं होतं. उदाहरणार्थ CELL सेल, CITY सिटी, CYCLE सायकल. तर इथं CELL सेल असं म्हटलं आहे, इथं केल म्हटलं जाणार नाही. CITY तर याचं उच्चारण स असं उच्चारण केलेलं आहे, स आहे. इथं सुद्धा सीचं उच्चारण स सारखं केलेलं आहे. तर मित्रांनो, ज्या वेळी ई, आय आणि वाय असेल त्यावेळी सीचं उच्चारण स सारखं केलं जातं. त्याच्यानंतर बाकीच्या सर्व ठिकाणी कुठेही सी येत असेल त्याचं उच्चारण क असं केलं जातं. जसं पिक, निक, या सीचं उच्चारण क दोन्ही ठिकाणी क केलेलं आहे, कारण त्याच्या पुढे एन आहे, याच्या पुढे काही नाही आहे, तरीसुद्धा सीचं उच्चारण साधारणतः के असं केलेलं आहे. लिक, पिक, सिक, कॉल, कार, COME कम, CUT कट, CAMEL कॅमल. तर अशा प्रकारे सीच्या पुढे जर ई, आय, वाय असेल तर सीचं उच्चारण स सारखं केलं जातं. बाकीच्या ठिकाणी जर सी कुठेही आला, कोणत्याही अक्षराच्या अगोदर आला, ई, आय, वाय यांना सोडून कुठल्याही अक्षरा अगोदर आला किंवा शेवटी आला तर त्याचं उच्चारण, सीचं उच्चारण क सारखं केलं जातं. तर या प्रकारे सीचं उच्चारण आपण पाहिलेले आहे. त्यानंतर डीचं उच्चारण मी सांगितलं तुम्हाला ड किंवा द असं होतं. उदाहरणार्थ DOG डॉग होतं, DUCK डक होतं, किंवा DATE डेट होतं. तर अशा प्रकारे डीचं उच्चारण ड असं झालेलं आहे.
प्रत्येक ठिकाणी. या ठिकाणी ड ला ओ जोडलं डॉ, DUCK डक, DAT डक, डेट, अशा प्रकारे झालं. पण दचं उच्चारणसुद्धा कोणत्याही नावाच्यासाठी किंवा देव किंवा दादर अशा प्रकारची इथं ह्या ठिकाणी मात्र डीचं उच्चारण द असं झालेलं आहे. तर साधारणतः नावाच्या स्पेलिंग्स लिहिण्यासाठी दचं उच्चारण जास्तीत जास्त द असं होतं. त्यानंतर ईचं उच्चारण ए असं होतं किंवा कधीकधी होत नाही म्हणजे असं होतं. काही ठिकाणी ईचं उच्चारण सुद्धा झालेलं आहे आणि डबल ई असली तर दीर्घ ई सुद्धा होते. तर आता ई उच्चारण उदाहरणार्थ EGG एग, इथं ए असं झालेलं आहे उच्चारण. त्यानंतर EIGHT 8, या ठिकाणी ईचं उच्चारण ए असं झालेलं आहे. त्यानंतर एफर्ट्स, नेट, WET वेट, सेट. त्यानंतर ईचं उच्चारण असारखं आपण पाहूया. उदाहरणार्थ वेटर, या ठिकाणी ईचं उच्चारण असं झालेलं आहे. ला अ जोडल्यानंतर वेटर, टर असं झालेलं आहे. वॉटर, इथं सुद्धा साधारणतः टी आणि आरच्या मध्ये जर ई आला तर त्याचं उच्चारण असं केलं जातं असं म्हणता येईल. त्याच्यानंतर PR पर, इथं सुद्धा ईचं उच्चारण पेर असं झालं ना, ए असं झालेलं नाही आहे. तिथं पर असं झालेलं आहे, PR पर झालेलं आहे. कॅमल, इथं सुद्धा ईचं उच्चारण कॅमेल असं केलं जात नाही, ए असं होत नाही. इथं कॅमल म्हणजे इथं सुद्धा असं उच्चारण झालेलं आहे. त्यानंतर काही ठिकाणी ईचं उच्चारण ईच राहिलेलं आहे. जसं इलिजिबल, ह्याला एलिजिबल पण कोण कोण म्हणतात, पण इलिजिबल जास्तीत जास्त प्रचलित आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी असं नाव लिहिलं जातं पीटर, तर इथं ईचं उच्चारण ईच राहिलेलं आहे. सीलिंग, आता इथं स ला ई जोडली आहे तर सीलिंग झालेलं आहे. तर अशा प्रकारे ईची उच्चारणं विविध अशी आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर जीचं उच्चारण मी सांगितलं प्रथम ग असं होतं, पण कधीकधी ज असं सुद्धा केलं जातं. जसं गणपती, इथं जीचं उच्चारण ग असं केलेलं आहे. गणपती. GOAL गोल, नंतर GOAT गोट, इथं सगळ्यांचं उच्चारण ग अशी झालेली आहे. त्यानंतर जीचं उच्चारण ज असं आपण पाहूया. जनरल, या ठिकाणी जीचं उच्चारण ज सारखं झालेलं आहे. इथं ग झालं गणपतीमध्ये किंवा गोलमध्ये ग झालेलं आहे, पण इथं मात्र जनरलमध्ये ज असं उच्चारण झालेलं आहे. किंवा जिओग्राफी, इथं सुद्धा ज झालेलं आहे. इथं गिओग्राफी असं म्हटलं जाणार नाही, तर इथं जिओग्राफी असं म्हटलं जातं. इथं गणरल म्हटलं जात नाही, इथं जनरल असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे जीची उच्चारणं दोन्ही प्रकारची होऊ शकतात. त्यानंतर आयचं उच्चारण साधारणतः ई असं होतं, पण कधीकधी त्याचं उच्चारण सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर कधीकधी त्याचं उच्चारण आय असं सुद्धा राहिलेलं आहे. उदाहरणार्थ
इंडिया, इन्फॉर्मेशन, त्यानंतर आयनीन. अशा प्रकारे आयची उच्चारणं ई झालेली आहे. इंडियामधील पहिला जो आय आहे त्याचं उच्चारण ई असं केलेलं आहे. इन्फॉर्मेशनमधील पहिला जो आय आहे त्याचं ई उच्चारण ई असं केलेलं आहे. त्यानंतर इन, आयनीनमधलं आयनीन, आय टी, ईट, आय एस, इज या सगळ्यांमधला आय जो आहे त्यांचं उच्चारण ई असं केलेलं आहे. आयनीन, आय टी, ईट, आय एस, इज. त्यानंतर कधीकधी आयचं उच्चारण असुद्धा झालेलं आहे. जसं BIRD बर्ड, SIR सर, CIRCLE सर्कल, DIRT डर्ट किंवा डर्टी. तर या ठिकाणी आयचं उच्चारण असं राहिलेलं आहे. असं झालेलं आहे. बला जोडल्यानंतर बर्ड होतं, तसंच बीर्ड म्हटलं जात नाही, इथं बर्ड म्हटलं जातं. सरला सीर म्हटलं जात नाही, सर म्हटलं जातं. सर्कलला सुद्धा सिरकल किंवा किरकल म्हटलं जात नाही, इथं सर्कल होईल. इथं डर्टी, डीला जोडल्यानंतर डर्टी असं होतं. तर अशा प्रकारे आयची उच्चारणं असारखी होतात. त्यानंतर काही ठिकाणी आयची उच्चारणं इंग्रजी शब्दांमध्ये आयसुद्धा राहिलेली आहे. जसं आईस, आयडिया, आयडॉल, आयटम. तर अशा प्रकारे आयची उच्चारणं आयच राहिलेली आहेत. यामध्ये आईसमध्ये आयचं उच्चारण आय राहिलेलं आहे. आईस, आईस असं होतं. इथं आयडियामध्ये सुद्धा आयचं उच्चारण आय राहिलेलं आहे. आयडिया, आयडॉल, आयटम. तर अशा प्रकारे आयची उच्चारणं आपण करून तो शब्द वाचला पाहिजे. त्यानंतर ओचं उच्चारण ओ, काही ठिकाणी आणि काही ठिकाणी सुद्धा होतं. ओच उच्चारण असलेले शब्द म्हणजे ओल्ड, ओसीन, ओट, रोड. तर या ठिकाणी ओचं उच्चारण ओच राहिलेलं आहे, ओल्ड. इथं सुद्धा ओचं उच्चारण ओसीनच राहिलेलं आहे. ओट्स, रोड, रला ओ जोडल्यानंतर रोड असं झालेलं आहे. त्यानंतर ओचं उच्चारण सुद्धा होतं. उदाहरणार्थ WRD वर्ड, COME कम. या ठिकाणी ओचं उच्चारण असारखं झालेलं आहे. इथं वर्ड बोललं जात नाही, इथं वर्ड बोललं जातं, म्हणजे असं उच्चारण होतं इथं. तर सीला क म्हटल्यानंतर त्याला जर ओ जोडला तर कोम असं होतं, पण ते इथं कम असं केलं जातं. अशा प्रकारे ओचं उच्चारण असारखं होतं हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर ओचं उच्चारण सुद्धा होतं. जसं ऑरेंज, COT कॉट, POT पॉट, रॉटन, ऑर्गनायझेशन. या ठिकाणी ऑरेंजमध्ये ओचं उच्चारण असं झालेलं आहे. ऑरेंज, इथं ऑरेंज म्हटलं जात नाही, ऑरेंज म्हटलं जातं. इथं कोट म्हटलं जात नाही, इथं कॉट म्हटलं जाते. COT कॉट, POT पॉट, ROT रॉटन. इथं सुद्धा असं उच्चारण झालेलं आहे. ऑर्गनायझेशनमध्ये ओ जो आहे त्याचं सुद्धा उच्चारण झालेलं आहे. तर अशा प्रकारे ओची उच्चारणं आपण पाहिलेली आहे. त्यानंतर एसचे उच्चारण स असं होतं, पण कधीकधी झ असं सुद्धा उच्चारण केलं जातं.
सो सो, नंतर SIT सीट, SON सन, SUN सन. तर या ठिकाणी यसचं उच्चारण स झालेलं आहे, आपल्याला हे माहीत आहे. पण काही ठिकाणी झ असं होतं, जसं रोज. इथं एस नंतर जर असेल तर साधारणतः एसचं उच्चारण झ असं होतं, रोज, ROSE रोज. त्यानंतर नोज, राईज, ॲडवायझर, येस. या ठिकाणी एसचं उच्चारण हे झ असं झालेलं आहे. म्हणजे साधारणतः जर असेल पुढे तर एसचं उच्चारण झ असं केलं जातं. त्यानंतर टीचं उच्चारण ट किंवा त अशी सुद्धा केली जातात. उदाहरणार्थ टॉय, टाटा, टॉर्टॉइज. या ठिकाणी टीचं उच्चारण ट असं झालेलं आहे. टॉयमध्ये सुद्धा टीचं उच्चारण ट असं झालेलं आहे. टाटामध्ये सुद्धा ट उच्चारण झालेलं आहे. टॉर्टॉइजमध्ये सुद्धा ट असं उच्चारण झालेलं आहे. पण नावाच्या स्पेलिंगमध्ये मात्र जसं तन्वी, तेजस, ह्याच्यातील ट जो आहे त्याचं उच्चारण त असं सुद्धा केलं जातं. त्यानंतर यूचं उच्चारण ऊ सारखं होतं किंवा अ सुद्धा होतं किंवा यू सुद्धा होतं. यूच. उदाहरणार्थ PUT पुट. त्याच्यानंतर उर्मिला. या ठिकाणी यूचं उच्चारण ऊ सारखं झालेलं आहे. त्यानंतर यूचं उच्चारण अस सारखं देखील होतं, जसं CUT कट, NUT नट, CURD कर्ड. या ठिकाणी यूचं उच्चारण अ सारखं झालेलं आहे. CUT क्यूट नाही तर CUT कट होतं. NUT न्यूट नाही तर NUT नट होतं. CURD क्युर्ड नाही तर इथं कर्ड असं झालेलं आहे. त्यानंतर कधीकधी यूचं उच्चारण यूच राहिलेलं आहे, जसं युनिव्हर्सिटी. इथं युनिव्हर्सिटी म्हटलं जात नाही, इथं युनिव्हर्सिटी म्हटलं जातं. म्हणून काही वेळा ए अँड चे आर्टिकल जे असताना यूच्या अगोदर ए असा जोडला जातो. ए युनिव्हर्सिटी, ॲन युनिव्हर्सिटी लिहिलं जात नाही. त्यानंतर युनियन, यामध्ये सुद्धा यू आहे, युनियन म्हटलं जात नाही. तर अशा प्रकारे ऊची उच्चारणं वू, अ आणि यू ची होतात. त्यानंतर क्यूचं उच्चारण क्व असं होतं. उदाहरणार्थ QUEEN, क्वीन, QUALITY, क्वालिटी. या ठिकाणी क्व असं उच्चारण झालेलं आहे. साधारणतः क्यूला यू नेहमी जोडला जातो, त्याशिवाय त्याचं उच्चारण केलं जात नाही. ते क्वीन असं त्याचे उच्चारण केलं जातं. इथं क्वालिटी असं होतं. त्यानंतर एक्सचं उच्चारण पाहूया. एक्सचं क्स होतं किंवा झ होतं. या ठिकाणी एक्सचं उच्चारण झ असं झालेलं आहे आणि या ठिकाणी एक्सचं उच्चारण क्स झालेलं आहे. झेरॉक्स, झेरॉक्स म्हटलं जात नाही तर झेरॉक्स
किंवा फ्लेक्स, इथं क्स असं उच्चारण झालेलं आहे. तर या ठिकाणी एक्सचं उच्चारण एक्सच राहिलेलं आहे, एक्स रे. तर अशा प्रकारे एक्सची उच्चारणं पाहिली आपण. त्यानंतर वायची उच्चारणं य अशी होतं, य असं उच्चारण होतं वायचं, किंवा ई सुद्धा उच्चारण होतं, YATCH, याच. यशवंत, CT, सिस्टोन. या ठिकाणी वायचं उच्चारण य असं झालेलं आहे, याच, यशवंत. पण इथं मात्र टीला वाय जोडलेला आहे, म्हणजेच टला ई जोडलेली आहे, CT असं उच्चारण होतं. इथं सुद्धा सिस्टोन, वायचं उच्चारण य असं केलं जात नाही, इथं ई असं उच्चारण झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इंग्रजी अक्षरांची उच्चारणं कशा प्रकारे होतात ते पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढील व्हिडिओमध्ये काही अपवादात्मक शब्द जे आहेत, म्हणजेच काही स्पेलिंग्स वेगळ्या आणि त्यांची उच्चारणं वेगळी होतात, त्या शब्दांचं आपण वाचन कसं करायचं किंवा लिखाण कसं करायचं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट्स करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.